नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डीप नेक कटिंग करणार आहे. त्यासाठी हा ब्लाऊजचा कपडा आणि हे अस्तर आहे आणि आपण ब्लाऊजच्या मापाप्रमाणे ही मापं लिहून घेतली आहेत. आपण ह्याप्रमाणे डीप नेक कटिंग करणार आहे. चला आपण अस्तरवर मापं कशी घ्यायची ते बघूया. सर्वात पहिला मी अस्तर डबल फोल्ड करून घेतला आहे आणि खालून सरळ पण केलं आहे. उंची 13.5 आहे. 1 इंच प्लस 14.5 इंच उंची घ्या. शोल्डर तुम्हासनी छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. मी 5 इंच घेतले कारण हा खूप डीप नेक आहे. तुम्हासनी जर डीप नेक घ्यायचाच असेल तर तुम्ही एवढं घेऊ शकताय. आणि मुंडासुद्धा मी 5 घेतला आहे. तुम्हासनी इथं जे शोल्डर घ्याल त्यात अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि छाती लाईन आखून घ्या. आता तुम्हासनी जेवढं तुम्ही शोल्डर घेतलंय तेवढंच इथं एक छाती लाईनवर एक मार्किंग करायचे आणि मुंडा लाईन आखून घ्यायचे आहे. कमर आपण 10 इंच घेतोय कारण आपली कमर 30 आहे. भागिले 4 केलं 7.5 प्लस 2.5 इंच 10 इंच होतं. जेवढी कमर घेतले तेवढीच आपण छातीसुद्धा घेणार आहे. छाती 10 कमर 10 सरळ लाईन आखून घेतली. मुंडा शेप आहे असा द्यायचा आहे. जर तुमचा हा मुंडा शेप देऊन ह्यात जर बसत नसेल आपलं 9 इंच मोजल्यानंतर तर तुम्हाला मुंडा शेप अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. शोल्डर पट्टी 2.5 इंचाची. हे बघा हा मुंडा 7.5 आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. ह्याची टोटल 9 इंच येते. हे तुम्हासनी असं मोजायचं आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे. आता मी शोल्डर पट्टी छोटी घेतली त्यामुळे माझं 9 इंच बसतं. तुमची शोल्डर पट्टी मोठी असेल तर इथं 9 इंच नाही होणार तर तुम्हासनी अर्धा इंच खाली उतरायचं आहे, खाली घ्यायचं आहे मुंडा. मग तो तुमचा 9 इंच परफेक्ट बसेल. आता डीप नेक मापाप्रमाणे डीप नेक कसा घ्यायचा तर हे बघा आपण इथं मोजतो. इथं 4 इंच आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिनची एक लाईन आखून घ्या. तिथून पुढे तुम्हासनी 4 इंच आला. हे बघा हे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगचं एक्स्ट्रा होतं. इथून तुम्हासनी 4 इंचाला मार्किंग करायचे आहे कारण की आपण आता मापाच्या ब्लाऊजवर त्यांचा डीप नेक बघितला किती आहे. आणि कमरेखालील पट्टीसुद्धा आपण मोजतो 2.5 आहे. त्यात तुम्हासनी मी 1.5 इंच प्लस करते. तुम्ही शिलाईमध्ये जास्त दाबत असाल तर 1 इंच प्लस करा आणि कमी शिलाईमध्ये तुमच्याकडून कमी दाबलं जात असेल तर अर्धा इंच प्लस करा. आता हा खूप त्यांच्या मापाच्या ब्लाऊजप्रमाणे हा आपला तिरक्याच्या प्रमाणे डीप होत नाही आहे. हे बघा तर आपण ह्याप्रमाणे शेप देणार आहे. ठीक आहे. आणि एकदा हा परफेक्ट बनला आपला गळ्याच्या आतमधला शेप. आणि जेवढं तुम्ही वर 2.5 इंच घेतले तर इथं पण तुम्हाला 2.5 मोजायचं आहे म्हणजे तुमचा गळा उचलणार नाही. किंवा डीप नेक असेल तर कधी कधी फाकतो गळा, म्हणजे घातल्यानंतर टाईट बसत नाही तर तो प्रॉब्लेम तुमचा निघून जाईल. आपला पाठीमागचा भाग कटिंग करून कंप्लीट आहे. आणि इथं जो वाढला आहे 4पेक्षा जास्त तर तो शिलाईमध्ये मायनस होऊन जाईल. मी ब्लाऊज अस्तर असं याप्रमाणे ठेवलं ब्लाऊज पीसवर आणि कटिंग करून घेतलं आहे आणि चिपकूनसुद्धा घेतलं आहे. कारण हा कपडा सिल्की आहे तर हा आपल्याला मशनीवर शिवून खूप चुन्या किंवा फुगा आला असता म्हणून मी व्यवस्थित चिपकून घेतला आहे. हे बघा हे टाईट चिपकलं आहे. हे बघा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा असा चिपकवला आहे. तर आता आपण गळ्याला पूर्ण तिरकी पट्टी लावणार आहे. आणि तिरक्या पट्ट्या अशा मी एकमेकाला जोडून घेतल्या आहेत. पट्टी डबल करायची आहे आणि अशी शिलाई मारायची आहे आणि मध्ये गोल भागामध्ये आपण चुन्या घेणार आहे. हे बघा ह्या पद्धतीनं मी चुन्या घेतलेल्या दाखवल्या नाहीत पण तुम्हासनी खाली गोल शेपमध्ये 7-8 चुन्या घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा कपडा कट करून काढा आणि दाब शिलाई मारायच्या आधी तुम्हासनी कट टाकून घ्यायचं आहे गळ्याला. हे बघा ह्याप्रमाणे. त्यामुळं
गळा व्यवस्थित फोल्ड होईल आणि नंतर दाब शिलाई मारायची. हे बघा मी दाब शिलाई मारून घेतली आणि दाब शिलाई मारल्यानंतर इथं तुम्हाला अजून एक शिलाई मारायची, म्हणजे आपली अस्तरची पट्टी पूर्ण आतमध्ये गेली ब्लाऊजच्या आतमध्ये. हे बघा आपला आता ब्लाऊज परफेक्ट तयार आहे, रेडी आहे. आता तुम्हाला फक्त गळ्याला हात शिलाई करायची आहे. तुम्ही हवा तर गळा इथं टॉप करू शकता. मी ह्याला डायमंड लेस, ह्या साडी ब्लाऊजला पूर्ण टिकली वर्क आहे सिल्वर कलरची, म्हणून मी ह्याला सिल्वर डायमंड लेस घेतली आहे. तर मी लेस दाब दोन्ही डायमंडवर दाब आपले 2 आलेत आणि सुई बरोबर मध्ये चालते, त्यामुळं मला सावकाश सुई चालवायची आहे, सावकाश मशीन चालवायची आहे. आणि नाहीतर तुम्ही घाई केली तर तुमची सुई तुटू शकते. हे बघा ह्या पद्धतीनं माझी डायमंड लेस लावून ब्लाऊज कंप्लीट आहे. तुम्ही हवं तर इथं पायपिंग घेऊ शकता किंवा दुसरी एखादी लेस लावू शकता. हे बघा लेस लावल्यावर आपल्या ब्लाऊजचा लुक किती सुंदर दिसतो. चला आता डीप नेकला आपण ट्रक्स कसा घ्यायचा शिकूया. मी कायम सांगते 1.5 इंच जिथं मार्किंग केले तिथं ट्रक्स घ्यायचा, पण डीप नेकला तसा घ्यायचा नाही आहे. आपल्याला जी कमर आहे त्याचा मध्य काढला आपण, आणि लक्षात जी कमर होती त्याचा मध्य काढला. आणि आता ट्रक्स उंची किती घ्यायची, इथं 2.5 इंच आहे तर तुम्हाला तर 3 इंचाचा घ्यायचा आहे ट्रक्स. हे बघा तर तो ब्लाऊज फिटिंगला छान बसतो, गळ्याच्या बाजूला फुगा वगैरे येत नाही. हे बघा हे ट्रक्स घेण्याची, डीप नेकला ट्रक्स घेण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. आपले ट्रक्स देऊन झाले आहेत. आता कमरपट्टी लावायच्या आधी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा कपडा आपल्याला मागील भागामधनं कट करायचा होता, तर तो मी असा कट करते. हे बघा मी पुढील भाग असा मागील भागावर ठेवला. आपल्याला कमरपट्टी लावायला जेवढा कपडा राहतो तेवढा मी ठेवला, एक्स्ट्रा कट करून काढला. म्हणजे तुमची काखेमध्ये आपण जेव्हा बाही आणि मागील भाग सगळा भाग जोडतो त्यावेळेस लाईनी सरळ येतात, मागं पुढं वर खाली होत नाहीत. आपली कमरपट्टी लावून तयार आहे. मी कमरपट्टीला पण दाब शिलाई मारते, त्याच्यानंतर मी दुमडपट्टी पण देते, म्हणजे कधी कमरपट्टी उसवणार नाही आणि उसवली तरी धागे बाहेर निघणार नाहीत. आणि त्याच्यानंतर मग इथं आपण मोठी शिलाई मारतो, नंतर ह्याला हात शिलाई येणार आहे. याच्यामुळं कमरेला ब्लाऊज उचलत नाही, परफेक्ट फिटिंग बसतो, म्हणून कमरेला कमरपट्टी लावणं गरजेची आहे. हे बघा मापाच्या ब्लाऊजचा 2.5 इंच आहे, तर आपण शिवलेला ब्लाऊजसुद्धा रेडी 2.5 इंच बनला आहे. म्हणजे आपला पाठीमागचा भाग फिनिशिंगसोबत तयार आहे. आता मी शोल्डर वगैरे पूर्ण जोडून घेतले आहेत आणि आपण ही फिटिंगसाठी पण शिलाई मारली आहे. आता माप कसं घ्यायचं बघा. आपली कमरचा चौथा 7.5 आहे, मुंडा 7.5 आहे, दंड 6.5 आहे, तर ह्याप्रमाणे मार्किंग करायचे आहे तुम्हासनी. ही सुद्धा फिटिंग करायची एक पद्धत आहे. हे बघा हे 7.5ला एक मार्किंग केलं. इथं मुंडा आपला ह्याप्रमाणे मी मोजला, इथं तुम्हाला 7.5ला मार्किंग करायचे. मुंडा 7.5 केला तर छाती तुमची 8.5 येणार आहे आणि दंड 6.5 ही मार्किंग केली. आता तुम्हाला सरळ लाईन आखायची किंवा तुम्हाला सरळ शिलाई मारायची आहे. ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली डीप नेकची